आपल्याला आपल्या जीवनामध्ये संतांची सेवा जमली नाही तरी चालेल, संतांची स्तुती करणं नाही जमलं तरी चालेल, पण माणसाने जीवनामध्ये कधी संतांची निंदा करायची नाही. बरं का? का करायची नाही? कारण आपण जर संतांची निंदा केलो तर ते देवाला अजिबात आवडत नाही, थोडं सुद्धा देवाला आवडत नाही. आणि आपण संतांची निंदा केली, संतांना डावललं, संतांचा अतिक्रम केला आणि आपण जर देवाला पूजत असू तर महाराज म्हणतात ती देवपूजा नाही तर ते अधर्म आहे. तुम्ही म्हणाला महाराज अधर्म कसा? तर मी म्हणत नाही, महाराजांची भाषा आहे, संताचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म, तैसे दगड येते वरी मंत्र पुष्प देवाशिरी. म्हणजे आपण जर संतांना डावललं, संतांची निंदा केली आणि देवाची पूजा केली तर देवपूजा तो अधर्म, ती देवपूजा अधर्म आहे. आणि आपण जी देवाच्या अंगावर फुलं टाकतो ना, फुलं वाहतो, ते देवाला फुलं वाहत नाहीत, ते तैसे दगड येतीवरी दगड असल्यासारखं देवाला वाटते. आणि आपण जे मंत्र म्हणतो ना, ते मंत्र देवाला मंत्र वाटत नाहीत, तर ते मंत्र देवाला शिव्या दिल्यासारखं वाटतं. म्हणून आपल्याला संतांची स्तुती करणं नाही जमलं तरी चालेल, पण कमीत कमी संतांची निंदा तर करायची नाही. रामकृष्ण.